जगाच्या मालकाला मागावं पहा। विश्वातलं सर्व सुख देवाच्या चरणाजवळ आहे। जेवढा आनंद तुम्हाला डोक्याजवळ बसून भेटत नाही तेवढं चरणाजवळ बसल्यावर प्राप्त होत आहे। डोक्यावर बसल्यावर काहीच भेटत नाही आपल्याला। कारण मला सांगा, दुर्योधन आणि अर्जुन ज्या वेळेला महाभारताचं युद्ध होणार होतं, भगवंताला भेटण्यासाठी आले, भगवंताची सहाय्यता घेण्यासाठी आले। दुर्योधन आला पण देवाच्या डोक्याजवळ बसला। अर्जुन आले पण कुठे? भगवंताच्या चरणाजवळ। सगळ्यात अगोदर देवानं पाहिलं कोणाला? बोला ना, कोणाला? अर्जुनाला पाहिलं की नाही? दुर्योधन म्हणे देवाच, त्याच्या अगोदर मी आलोय आणि खुशाल त्याला बोलतो म्हणे काय मागायचं मागा। अर्जुन म्हणे मी मागतो। दुर्योधन म्हणे सगळ्यात पहिले मी आलोय तर मी मागणार, माग काय मागायचं तर। भगवंताने सांगितलं तुम्ही माझ्याकडे आलायत, सहाय्यता करण्यासाठी आलायत, सहाय्यता घेण्यासाठी, पण एकीकडनं माझं पूर्ण सैन्य राहील आणि एकीकडनं फक्त मी एकटा, हातात शस्त्र नाही, काही नाही, वाटलंच मनात आलं तर 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगल म्हणे। असं दुर्योधनाने विचार केला, देवाला घेऊन काय करता? कारण सध्याच्या काळात माणसाला देवाकडून पाहिजे, देव कोणालाच नकोय। देवाकडून पाहिजे, देव नकोय आपल्याला। दुर्योधनानं मागितलं पण देवाकडून मागितलं, अर्जुनानं मागितलं पण देवालाच मागितलं, मग विजय कोणाचा झाला? मला सांगायचंय तुम्हाला, देवाच्या चरणाजवळ सुख वसे तुझे पायी, मज ठेवी त्याची ठाई।